उपस्थित आहेत। शॉप बिल्डिंग मधून दरवर्षी गणरायांवर पुष्पवृष्टी केली जाते। 1970 पासूनची ही परंपरा या स्टॉफ बिल्डिंगनं जपलेली आहे आणि म्हणून अगदी आवर्जून या संपूर्ण भागात मुंबईकर उपस्थित असतात ही पुष्पवृष्टी पाहण्यासाठी। आणि मग मुंबईतले जे महत्त्वाचे सगळे गणपती असतात जे इथून मार्गस्थ होत असतात त्याही गणपतींचं दर्शन या ठिकाणी मुंबईकरांना होतं। हेलो, सिंहावर विराजमान ही गणरायाची मूर्ती या ठिकाणी आपण पाहतोय। मस्त गणपती आहे ना। लालबाग परिसरातला आणखी एक गणेशोत्सव मंडळाची गणरायाची मूर्ती आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेली आहे। सिंहावर विराजमान अशी ही मूर्ती आणि गणेश भक्त मोठ्या उत्साहात या विसर्जन मिरवणुकीत आपण पाहतोय। परळचा सम्राट हा बाप्पा आता विसर्जन मिरवणुकीत विसर्जनासाठी म्हणून मार्गस्थ झालेला आहे आणि त्याच्या विसर्जन मिरवणुकीतला गणेश भक्तांमधला हा उत्साह आपण पाहतो। सिंहावर आरूढ अशी ही गणरायाची मूर्ती, लक्षवेधी हाती कमळ, हाती शस्त्र धारण केलेली अशी ही वेगळीच मूर्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेते। परळचा हा सम्राट विसर्जनासाठी आता मार्गस्थ झालेला आहे। गणेश भक्तांचा उत्साह आता शिगेला पोहोचलाय। परळचा सम्राट त्या बाप्पाची ही विसर्जनाची मिरवणूक आपण पाहतोय। एका हाती कमळ धारण केलेला आणि हाती शस्त्र धारण केलेली अशी गणरायाची मूर्ती, अत्यंत वेगळी आकर्षक अशी ही मूर्ती, सिंहावर आरूढ अशी ही मूर्ती आहे। परळचा सम्राट आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। विसर्जन मिरवणुकीतला हा ढोल ताशाचा गजर आपण पाहतोय। गणेश भक्तांमधला उत्साह सुद्धा आता शिगेला पोहोचलेला आहे। एक एक करत मुंबईतील गणेश मंडळांमधले बाप्पा जे आहेत ते विसर्जनासाठी मंडपाबाहेर येत आहेत। परळचा सम्राट बाप्पा या ठिकाणी आपण पाहतोय।